आमदार माननीय डॉक्टर शिवाजी लांबे साहेब, त्यांच्याबरोबर माननीय सीताराम जायकर साहेब, जयेंद्र वागचौरे, संजू वागचौरे, अण्णा ईश्वरजी वागचौरे, यमुनेजी सावंत, अध्यक्ष शरदराव चौधरी पाटील, श्यामराव अनिकेत, सरपंच मॅडम, सर्व समाजाचे भावांना मला एकच 2 मिनिटाची विनंती तुम्हाला करायची म्हणजे अशी की केंद्राचे सरकार ते राज्यात आणायचे आपल्याला आणि पुढल्या परिस्थिती वेगळी काळजी नसावी. अतिशय लाडकी बहीण योजनेचे धरण्यात अनेक होणार म्हणून ते इतक्या प्रभावी आणि इतक्या लोकप्रिय आहे. त्यामुळे विरोधकांचे काही भूल थांबवण्याला बळी पडायचं नाही आपल्याला. आणि आपल्याला या प्रवाह पट्ट्याला एक असं नम्र आवाहन करायचे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या आमदार महोदयांना कुठल्या परिस्थितीमध्ये अतिउच्चांकी मतदान देऊन त्यांना आमदार नाही आपल्याला आमदार सुद्धा पाहिजे. आणि म्हणून पुन्हा शेतकरी विनंती करतो, येत्या 20 तारखेला घड्याळासमोरचे बटन दाबायचे आणि अत्युच्च मतदाराला निवडून द्यायचे. तर तुमच्या निलगुणवाडी असेल, भोसरा असेल, आंबेडे गाव असेल, या तिन्ही बूथवर आपल्याला अतिशय आकर्षक मतं आपण म्हणून द्यावीत अशी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व उठेगावचे ग्रामस्थ, सरपंच मॅडम, आदरणीय व्यासपीठ बांधवांनो, 2019ला आम्ही इथं आलो. आम्ही तुमच्याकडे मतदान करा म्हणून विनंती केली. त्यावेळी आणि सगळी मोठी मोठी मंडळी आमच्या बरोबर विश्वास ठेवून मतदान केलं. गेल्या 5 वर्षांमध्ये या तालुक्यात विकासाचं वेग काय काय कामं झाली या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या आमदार साहेबांच्या कामाला प्रचंड वेग आला. आणि आता जादूभाऊ आम्ही त्या वीज बोर्डाच्या रस्त्यापासून आलो. जादूभाऊ म्हणजे हा रस्ताच माहीत नव्हता. पण हे कृतीशील सरकार, कार्यशील सरकार आणि आमदार साहेबांचा प्रत्येक गावाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. कारण यापूर्वी या तालुक्यात अशी परिस्थिती होती तिथला कार्यकर्ता मोठा, ज्याची जागावर त्याचेच कामं आहे. पण आमदार साहेबांबद्दल एक आरोप निश्चित होतो, कधी कोणाला विचारती नाही. कार्यकर्ते पण कार्यकर्त्याला भेटतात, जो त्यांना गेला त्यांच्याजवळ गेला त्याला ते भेटतात, त्याच्याशी बोलतात. काम मात्र जे दिसतं त्यांच्या डोळ्यात ते काम ते करतात. कुठल्या प्रकारचा मागं पुढं नाही, लहान मोठेपणा नाही. आणि अत्यंत छान रस्ता आपली या रस्त्याला मधल्या रस्त्यात जर गेलं तर कडीवरून काही गाड्या पडल्यात. पण आपल्याला अनुभव आला कारण तो रस्ता किती छान झाला. म्हणजे भोजदरीवरून निघून जामगाववरून खाली येण्यापेक्षा एकदम शॉर्टकट 1.5-2 किलोमीटर मध्ये आपल्याला विटा गाव म्हणजे आमच्या तानाजी शेठची जी बोलदरवाडी ती कनेक्ट केली एकदम मार्केट मधल्या रस्त्यानं 5 मिनिटात आपण खाली येतो. आणि विकास करणं हे लोकप्रतिनिधीचं कामच असतं. पण त्या लोकप्रतिनिधीला सुद्धा विकास कामाची दृष्टी लागते. आणि आपल्याला गेल्या जसं कळत आहे तसं आपण आतापर्यंत हा आत्ताचा जो वेग आपण पाहिला हा वेग आपल्याला कधी पुढे दिसला नाही. आणि बांधवांना त्याच्या पुढचं असेल तर यावेळी शिंदे साहेब, अजितदादा आणि फडणवीस साहेबांचं सरकार या राज्यात स्थापन झालं. माननीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं 1997ला का या शेतकऱ्याला मोफत वीज द्यायची. ते स्वप्न माननीय शिंदे साहेबांनी आपल्या आमदार साहेबांच्या, अजितदादांच्या या सगळ्यांच्या रूपाने पूर्ण झालं. आणि 7.5 HP पर्यंतची वीज शेतकऱ्याला मोफत दिली. आता आपल्याला एक विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. आपल्याला लाईट मोफत दिली. आता आपली अपेक्षा आहे काही चुकाट्याच्या सापाच्या वाघाच्या भीतीने आम्हाला लाईट दिवसा पाहिजे. याकरता या संवेदनशील सरकारनं पुढचा निर्णय घेतला की आगामी 1 वर्षाच्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून 9000 मेगावॅट अतिरिक्त वीज निर्मिती करायची. आपल्याला जी सोलरची स्कीम आली का शेतकऱ्याला दिवस उगाला लाईट मोटर चालू, दिवस मावळाला लाईट बंद. ज्यावेळी ढगाळ वातावरणात लाईट नसती पण आपला तालुका एवढा भाग्यवान आहे का आपल्याला त्या काळात लाईटचे निर्णय पाणीच नाही, पाऊस सारखा पडत राहतो. आणि त्याच्यामुळं आपल्या तालुक्याच्या दृष्टीने तरी अत्यंत सोन्याचा निर्णय म्हणता येईल त्याला का आपल्याला रात्रीची मोटर चालू करायची नाही. अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा या शासनाने घेतला. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेसवाले कोर्टात गेले होते. कोर्टाने हायकोर्टाने ती याचिका फेटाळली. लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिलेच, शासनाने दिले. तर त्याच्या पुढे जर आपल्या आमदार साहेबांनी त्याच्यावर कडी केली तर प्रत्येक गावोगाव माणसं पाठवून, प्रत्येक गावोगाव कार्यकर्ते पाठवून एकही महिला भगिनी वंचित राहणार नाही याच्या दृष्टिकोनातून त्यांनी गावोगाव जाऊन ते फॉर्म भरले. आणि एकही कुटुंब वंचित राहणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. आता 1500 दिले. या निवडणुकीनंतर हे
सरकारची स्कीम 2100 रुपये करणारी नमो किसान योजनाचे 2000 रुपये केंद्र सरकार देत होतं. राज्य सरकारने त्याच्या 2000 ची वाढ केली आणि आगामी काळामध्ये त्याच्यात सुद्धा अजून 3000 ची वाढ करून 15000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा विचार हे राज्य सरकार करते. 1 रुपयात पीक विमा नावाची योजना नव्हती कधी. 1 रुपयात पीक विमा दिला तर दिला. त्या पीक विम्याची सोयाबीनची नुकसान भरपाई ती सुद्धा राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर केली. आणि तुम्हाला सांगतो राज्यात हे सरकार येणारच आहे. लोक तुम्ही सर्वे पहा, हे सरकार येणारच आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे साधारण एका गोष्टीचा विचार करा. वर्षभर ज्यावेळी अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सरकारमध्ये सामील होते त्यांना विचारा काम करताना किती अडचणी आल्या. बुद्धी होती, प्रस्ताव होते, सगळं होतं. पण सरकारला अडचणी येतात आणि आमदार साहेब ज्यावेळी सरकारमध्ये सामील झाले 2 वर्षांमध्ये प्रचंड 2500 कोटीची कामं त्यांना करता आली. भविष्यात सुद्धा आमदार कोण निवडून द्यावा कोण नाही हे सुज्ञ लोकांना सांगायची फार गरज नाही. पण सरकार जर आमचंच येणार आहे आणि आमदार त्या सरकारचा नसेल, त्या पक्षाचा नसेल तर आपल्याला या चालू विकास कामाला खीळ असणार आहे. आणि त्याच्यामुळं हे काम या वेगाने याच्यापेक्षा अधिक वेगाने होण्याकरता आपण आमदार साहेबांना या मतदारसंघाचा आमदार सत्ताधारी पक्षाचाच असला पाहिजे याच्याकरता आपल्या विकासाची गरज म्हणून आपण आमदार साहेबांना निवडून द्या हे सांगण्याकरता मी इथं आलो. अजूनही राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. सरकारनं विकास कामांचा जो सपाटा चालू केलाय. आपला समृद्धी महामार्ग सरकार रस्ता असेल अनेक आपला हा शहापूर जेवढा जो रस्ता आहे या रस्त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला म्हणजे शहापूरवरून जेवढा जाणारा जो 4 कोटीचा जो हायवे त्याचं काम असेल, तो जो गाडगरचा तो गाठराजाचं ते काम असेल, या सगळ्या अजून ज्या पुढच्या मोठ्या मोठ्या विकास कामे केंद्राच्या माध्यमातून करायचे याच्याकरता केंद्राच्या बरोबर राज्याचं सरकार सुद्धा आपलं पाहिजे आणि आपलं सरकार येणारच आहे पण त्याचा लोकप्रतिनिधी सुद्धा आपला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण मान्य आमदार साहेबांना या विधानसभा निवडणुकीत घड्याळ्या चिन्हावर मतदान करून निवडून द्यायचे. बांधवांनो, अगदी सहकारी साखर कारखाना अडचणीत होता. सगळ्यांची गणगण झाली होती हा कारखाना चालेल का नाही. त्या दिवशी आम्ही बॉयलर अग्नी प्रतिबंध कार्यक्रमाला गेलो त्यावेळी स्वतः आदरणीय चेअरमन साहेब म्हणले का हा कार्यक्रम होईल का नाही ही शंका मनात होती. पण आदरणीय गायकर साहेब आणि आमदार साहेब या दोघांनी सातत्याने प्रयत्न करून अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील यांच्या पुढे आपल्या तालुक्याची वस्तुस्थिती मांडली. त्या कमी ऊसाचे क्षेत्र असताना हा कारखाना चालवायचा तर अकोल्याची बाजारपेठ संपवली. 2 वर्ष कारखाना बंद होता त्यावेळी काय परिस्थिती झाली आपण पाहिली. आणि आपला कारखानाच नव्हता एवढे आपल्याला किती वाजता गाड्या भरावा लागायच्या. ऊसाच्या किती सगळे जटेच होते. हे सगळे जटे आगस्ती कारखाना झाल्यामुळे आपले बंद झाले. तो कारखाना वाचवण्याकरता सुद्धा या राज्य शासनाने 94 कोटीची मदत त्यांना केली. असा सर्वकष विचार करणारा हे सरकार आणण्याकरता आणि सगळ्यांचा विचार करणारा आमदार निवडून देण्याकरता आता एक शेवटचा मालक यांच्या चेकीला आता काहींच्या डोक्यात एक खाड काढलं का म्हणजे हा मराठा आदिवासी वाद उभा केला का 9 ऑगस्ट क्रांती दिन अकोल्यात तो आदिवासी दिन अकोल्यात साजरा केला म्हणून. या दिवशी अकोल्यात प्रचंड मोठा जनसागर आला. हे लोकांनी अकोला पाहिलं. अकोल्याची या लोकांची आपलं जर तालुका येते आपली एकमेकांची डाळ तुला तरी जुळली पाहिजे ना. या दृष्टीकोन त्यांनी वर जाऊ त्यांनी खाली खालच्या वर जाऊ नये याच्यापेक्षा सगळ्यांचा समन्वय साधून तो कार्यक्रम केला. बहुजन समाजाचा सामान्य माणसाचं काही तक्रार नाही. ज्यांना पोडुकी ज्यांना जाती वाद लावायची या लोकांनी त्याचं भांडवल करून आमदार साहेबांना टार्गेट करायचा प्रयत्न केला पण सर्वसामान्य जनतेला दोन्ही उतरून लावला. कारण हा 3-4 वर्ष कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर आगामी कारखान्याची निवडणूक झाली. प्रचंड बहुमताने लोकांनी आमदार साहेबांनी त्या शेतकरी समृद्धी मंडळाला निवडून दिलं. म्हणजे जनतेच्या मनात कोणती भावना वाईट भावना नसताना अपवित्र भावना नसताना आणि गायकर साहेब असतील आमदार साहेब असतील यांनी सर्व समाजांना बरोबर घेऊन जे या तालुक्यामध्ये काम चालवलं हे अशाच पद्धतीने पुढे चालवण्याकरता आपण सगळ्यांनी घड्याळाच्या समोरील बटन दाबून आमदार साहेबांना निवडून द्यावं एवढीच विनंती करते. आणि त्यांच्या प्रचारासाठी आम्ही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब या प्रचार सभेसाठी आलेले आपल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय सीताराम पाटील गायकर साहेब, विनयजी सावंत सर, संजू वागचोरे, सीताराम बुवाजी या प्रचार सभेचे अध्यक्ष आवारी साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदराव चौधरी, डॉक्टर मनोज मोरे, खरं तर आमचा अनिकेत असेल, श्याम असेल, ईश्वर वागचोरे,
आत्ताच आलेली मेडिकल असोसिएशनची सर्व डॉक्टरांची मित्र कंपनी आणि विठ्याचे सर्व मतदार बांधव, खरं 8-10 दिवसापासून आम्ही प्रचार करतोय. खूप चांगला प्रतिसाद खरं तर या मतदारसंघात आहे. आणि 2019ला या अकोले तालुक्याने जी काही क्रांती केली, ज्या भावनेनं, ज्या आशेनं या ठिकाणी 40 वर्षाची सत्ता उलथून परिवर्तन करून एका सामान्य माणसाला या तालुक्यात प्रचंड मताने आमदार केलं आणि ज्या भावनेने ज्या लोकांनी मतदान करून आमदार केलं ना, तर त्या सर्व भावना खरं तर परिपूर्ण झाल्या असे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. खरं तर जेव्हा 2019ची निवडणूक चालू होती, लोकांच्या मनात, मतदारांच्या मनात जी काही घालमेल होती का आपल्याला आता नवीन चॉईस का करायचा, नवीन माणसाला संधी का द्यायची, तर त्याचे 2-3 कारणं होती. तर त्यातलं एक कारण होतं या अकोले तालुक्याचा विकास व्हावा. दुसरं कारण व्हावं, आमदार सहज लोकांना उपलब्ध व्हावा. आणि तिसरं कारण होतं का आमदार या पदाचा डोक्यात हवा जाऊ नये असा लोकप्रतिनिधी असावा. आणि या तिन्ही गोष्टीत खरं तर आमदार साहेब पास झाले. तुम्ही बघा, तुम्हाला अर्ज भरायच्या आदल्या दिवशी त्यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि त्या चॅनलला ते असे म्हणाले का या अकोले विधानसभा मतदारसंघातला एक गाव मला असा दाखवा, एक वाडी मला अशी दाखवा का ज्या वाडीला मी विकास केला नाही, त्या गावाला मी विकास केला नाही. आणि नुसता विकासच नाही तर त्या गावाला मी जर आलो गेलो नसेल ना, तर त्या गावाने खुशाल मला मतदान करू नये. आणि म्हणून इतका आत्मविश्वास या उमेदवाराला आपल्या काय येतो. त्यांना माहिती, आपण गावगाव फिरलो, 5 वर्ष पायाला बिंगडी लावून मतदारसंघातल्या सगळ्या सुखदुःखात सामील झाले. आणि हेच लोकांना खरं तर अपेक्षित होतं का नुसता विकास तर केलाच पाहिजे, विकासाचा अनुशेष भरून काढलाच पाहिजे, परंतु आमदार आमच्या गावात एखादी दुर्घटना घडली, सार्वजनिक कार्यक्रम असला, एखाद्याचं लग्न असलं, एखाद्याच्या घरात दुःखद घटना झाली, ती द्वार भेट द्यायला हे आमदार आले का. आणि म्हणून या सर्व परीक्षेत आपले आमदार पास झाले. आणि म्हणून आज आम्ही जेव्हा प्रचारात फिरतोय, आम्हाला लोकांची चेहरे वाचता येतात का लोक समाधानी आहेत, आपण जो लोकप्रतिनिधी निवडून दिला तो योग्य आहे. आणि म्हणून या सगळ्या कोणत्या याच्यात या उमेदवारावर बोलता येत नाही, आपल्या आमदारावर अशी कोणती कमी बाजू दाखवता येत नाही. आणि म्हणून आता एक मोठं षडयंत्र या तालुक्यात मित्रांनो चाललंय. आणि म्हणून या अकोले तालुक्याला आपल्याला हा खरं तर या पूर्ण तालुक्याला एक हिरा मिळाला. खरं तर हा आपला अकोले तालुका म्हणजे निसर्ग दत्त. इथं निसर्गाचा महाबळेश्वर सारखा मोठा निसर्ग आपल्या अकोल्याला लाभला. आणि म्हणून याचा पर्यटनाचा मोठा विकास करत या माणसाला करायचा आहे. आणि सर्व करत असताना आता हा माणूस निवडणुकीत आपल्याला आवडत नाही, निवडणुकीत यांना हे आता पराभूत होत नाही. आणि म्हणून बदनाम करायचं मोठं षडयंत्र खरं तर या आपल्या आमदारांच्या विरोधात काही लोकांनी चालवलं. 2 गोष्टी बघा तुम्ही, आमदारांनी एक गोष्ट केली, ती काही चूक केली का मला तुम्ही सांगा. आमदारांनी या ठिकाणी पुढाऱ्यांच्या पुढं करण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या पुढं केलं, ही आमदारांनी चूक केली का. आणि म्हणून आता पोटात दुखतंय. आमदारांनी सर्वसामान्य गावात असेल, वाडीत असेल, पाड्यात असतील, सर्वसामान्य लोकांना संधी दिली. या राजकीय प्रवाहात आणायला त्यांनी खरं तर संधी दिली. त्या फटक्या तुटक्या कार्यकर्त्याला विचारलं, तुझ्या गावात काय केलं पाहिजे, तुझ्या गावात कोणता विकास केला पाहिजे. कदाचित एखाद्या वेळेस मागच्या वेळेस मत दिलं नाही, परंतु त्याच्या सुखदुःखात डॉक्टर सामील झाले असतील. याचं कारण असं होतं की ज्यांनी आपल्याला मागच्या वेळेस मत दिलं नाही, पुढच्या वेळेस तरी तो मत देईल. आणि म्हणून काय झालं, ज्यांनी 2019ला ज्यांनी मत दिलं नाही त्याच्या कार्यक्रमाला गेलो का, हे विरोधकांच्या कार्यक्रमाला का राजकारण असं नसतं, निवडणुकीपुरतं राजकारण असतं. लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो, ज्यांनी मत दिलं त्याचाही असतो, ज्यांनी मत दिलं नाही त्याचाही असतो. आणि म्हणून डॉक्टरांनी जे काही ध्रुवीकरण केलं, पुढाऱ्यांचं पुढं करण्यापेक्षा, पुढाऱ्यांचं लुलुतुपू करण्यापेक्षा सर्वसामान्यांचं या पुढं केल्यामुळं पुढाऱ्यांचा आता युगहट झाला. आणि म्हणून आता ते बदनामीचं षडयंत्र करतायत, वेगवेगळे आरोप करतायत. आणि म्हणून आम्हाला माहिती आहे सर्वसामान्य लोक खुश आहे. लोकांनी आमदार पाहिला, आमदारांनी काम केलेली पाहिलं. अहो मी तर हा अनिकेत आणि श्याम इथं मी पाहतोय ना, अरे एक काळ असा होता, हे वैभव पिचडांचे गळ्यातले ताईत होते हे पोरं, किती यांच्या निष्ठा त्या वैभव पिचडांवर होता. माणसं का आपल्या जवळून तुटतात. लोकप्रतिनिधी पुढाऱ्यांनी एक खरं तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अरे आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी कार्यकर्ते जेव्हा आपल्यावर प्रेम करतात, ते आपल्यापासून का लांब जातात. आणि म्हणून लोकांना विकास आवडतो, लोकांनी एकमेकाचे. आणि काही कार्यकर्त्यांना काही लागत नाही. डॉक्टरांनी एकाही 5 वर्षात एकाही माणसाला धाब्यावर जाईन, माझं नाव सांगन, उदारी होतो ती जेवण केन, दारू पे असं म्हटलं नाही. एकही माणूस कार्यकर्ता वाईट वळणावर लावला नाही. आणि एक स्वच्छ राजकारणाचा खरं तर पांडा या अकोल्या तालुक्यात पाडला. आता जसे संजीव भाऊ म्हणाले तसं खरं आहे. आणि डॉक्टरांनी या तालुक्यात बघा राजकीय सत्तेचं विकेंद्रीकरण कसं केलं.
या ठिकाणी या तालुक्याचे आमदार आदिवासी आहे आणि म्हणून पारंपरिक आदिवासींचे आमदार असतात आणि या तालुक्यात दुसरं सगळ्यात मोठं पद हे कारखान्याचं चेअरमन पद असतं। मागच्या वेळेस सुद्धा मी पिचडांच्या पॅनलमध्ये प्रचार करत होतो, दुर्दैवाने पिचडांचा पॅनल आला नाही, जर आला असता तर चेअरमन तेच झाले असते। परंतु बघा आज डॉक्टरांच्या पॅनलमध्ये स्वतः डॉक्टरांचे वडील होते, निवडून आलेले अशोकराव भांगरे होते, पण तरी सुद्धा त्यांनी बहुजन समाजाला संधी दिली आणि या ठिकाणी गायकर साहेब चेअरमन झाले। नुसते गायकर साहेब चेअरमन नाही झाले, या कारखान्याला आपच्या कुलूप लागला असतं, ही वार्षिक मिटिंगही झाली नसती, कालचा काही गळीत हंगाम झाला तोही झाला नसता। याचं कारण असं कारखान्याला 94 कोटी रुपये डॉक्टर किरण लामटेंच्या माध्यमातून आणि अजितदादाच्या माध्यमातून आपल्याला या सरकारने खरं तर 94 कोटी रुपयाची हमी दिली आणि कारखाना आता चालू आहे। आज काल कारखाना बंद पडला असता, कामगार उघड्यावर आले असते, बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला असता आणि म्हणून सुद्धा आमदार किरण लामटे डॉक्टर साहेब आमदार असल्यामुळं, नुसते आमदार नाही ते अजितदादांबरोबर आल्यामुळं कारखान्याला मदत झाली, या तालुक्याचा विकास झाला। खरं तर एकच गोष्ट सांगून मी भाषण संपवणार आहे। बघा मित्रांनो, मध्ये राजकीय थोडं वारे बदलले, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि शरद पवारांपासून अजितदादांचा एक गट बाजूला झाला आणि तेव्हा डॉक्टर साहेब खरं तर काय निर्णय घ्यायचा त्यांनी 8-10 दिवस त्याच्यावर लावले। त्या इगतपुरीला एक विपश्यना केंद्र आहे, मनशांती केंद्रात जाऊन 7 दिवस डॉक्टर साहेब बसले, खूप दिदवा मनस होते, मित्रांना विचारायचे, पत्रकारांना विचारायचे काय केलं पाहिजे, काय करू, पवार साहेबांबरोबर राहिलो तर काय होईल, अजितदादांबरोबर गेलं तर काय होईल आणि पवार साहेबांना जर सोडलं तर लोक काय म्हणतील, या सगळ्या खरं तर 2-3 दिवस त्यांच्या मनात घालमेल होती आणि त्यांनाही वाटायचं अरे पवार साहेबांना सोडावं का नाही सोडावं। पण त्यांना एक दृष्टी खरं तर कोणीतरी सांगितलं, भावनेचं राजकारण करायचं का विकासाचं राजकारण करायचं, आणि म्हणून त्यांना जेव्हा या सगळ्या विचारांती त्यांच्या डोक्यात एक असं आलं का 2019ला ज्या भावनेने लोकांनी मतं दिली, काहीतरी बदल घडेल, 40 वर्ष जे झालं नाही ते मला करता येईल आणि ते जर करायचं असेल तर शरद पवारांबरोबर राहिलो तर विरोधी पक्षात राहू, विकास निधी आणता येणार नाही, तालुक्याची राहिलेली कामं करता येणार नाही आणि त्या भावनेवर आपल्याला परत लोक स्वीकारतील का। जर ज्या भावनेने लोकांनी निवडून दिला हा माणूस विकास करेल, या तालुक्यात काहीतरी बदल घडेल आणि अजितदादांबरोबर गेलो तर आपल्याला विकास खरं तर करता येईल आणि म्हणून जो होईल शरद पवारला सोडल्याचा जो तोटा होईल तो होईल, जो नफा होईल तो न होईल, पण या तालुक्याच्या विकासासाठी ज्या भावनेने लोकांनी मतं दिले आणि म्हणून अजितदादांकडे जाण्याचा आज खरं तर त्यांनी तो पर्याय निवडला आणि तो सार्थ सुद्धा झाला। आणि बघा तुम्ही गावोगाव बघा, आम्ही काल परवा पाठराव गेलो, अहो लोक खुश आहे तिकडं, ते पेमरेवाडी एक 160 मताचं गाव आहे, वाडी छोटी, त्या गावात खरं तर कधी आमदार गेलेच नाही, कोणताच आमदार त्या पेमरेवाडीला गेले नाही आणि तिकडं तर असा प्रकार होता 40 वर्ष बाळासाहेब थोरात सांगतील त्याला लोक मतं द्यायचे आणि जो निवडून यायचा त्यालाही वाटायचं कशाला जायचं कशाला यायचं, थोरात साहेब आपलं काम करतात, ते सांगतील त्याला मतं देतात। पण लोक बदलले, जनरेशन बदललं, मतदार हुशार झाले आणि म्हणून या मतदारांना त्या पठारावरचा पहिल्यांदा 40 वर्षात त्यांना त्यांच्या गावात 5-5, 10-10 वेळा आमदार पाहायला मिळाला। त्या पठारावर एक वाडी एक गाव असं नाही का आमदार साहेबांनी विकास केला नाही। अरे ते पेमरेवाडीला 160 मतं, 130 कोटीचा रस्ता दिला, 2 सभामंडप त्या वाडीला बांधले, आम्ही गेलो तर त्या वाडीत बायका म्हातारी माणसं सर्व माणसं स्वागताला उभे होते, कुणी काही सांगू म्हणे साहेब, पण आमच्या गावाला एवढा कधी विकास आम्हाला पाहायला मिळाला नाही, आमदार आम्हाला कधी पाहायला मिळाला नाही, तुम्ही आमच्या गावात 5-10 वेळा या 5 वर्षात आले। आणि खरं कोरोनाच्या काळात 2.5 वर्ष कुणी बाहेर पण पडत नव्हतं, तेव्हा सुद्धा राहिलेल्या काळात डॉक्टरांनी खूप चांगली कामं केली आणि म्हणून जी मतदारांची संकल्पना होती आपल्या तालुक्याचा विकास होईल, दरबारी राजकारण बंद होईल आणि म्हणून हे दरबारी राजकारण बंद करून एक स्वच्छ राजकारणाची पायंडा या डॉक्टर किरण लामटेंनी या तालुक्यात पाडला आणि आपला तालुका खरं तर सुजलाम सुफलाम होतोय। भविष्यात आपला सुजलाम सुफलाम करायचा आहे, सरकारच्या अनेक योजना आहे आणि तुम्हाला सांगतो 2-3 गोष्टींनी लोक 100% आपल्या उमेदवाराबरोबर राहणार। याचं कारण असं खरं तर लोक बघता 20% खरं तर राजकीय पक्षांची मतं असतात, समजा राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे सगळे महायुतीचे राजकीय क्षेत्रातले 20% खरं तर मतं असतात, 80% मतं त्या उमेदवाराच्या फेसवर असतात, त्या उमेदवाराचं चालणं बोलणं कसं आहे, तो उमेदवार बोलतो कसा, चालतो कसा, त्या उमेदवाराची विश्वासार्हता काय, तो उमेदवार आपलं काम करतो का, किंवा उमेदवार जो निवडून आला त्यांनी कामं केले का, आणि त्या स्वतःच्या आयडॉलवर स्वतःच्या क्रेडिटवर खरं तर लोक मत देतात। आणि या सर्व परीक्षेत किरण लामटे साहेब पास झालेले, 5 वर्षात 1 रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही, 5 वर्षात एक चुकीचं काम नाही, 5 वर्षात एखाद्या अधिकाऱ्याला म्हणले तुझी बदली करील दमदाटी देऊन, कशाच्या तरी कार्यक्रमाला वर्गणी त्यांनी मागितली नाही, 1 रुपयाचा कोणी तालुक्यातल्या माणसांनी अधिकाऱ्यांनी सांगावं किरण लामटे साहेबांनी आम्हाला खरं तर त्रास देऊन काहीतरी आर्थिक फायद्यासाठी त्रास दिला, एक उदाहरण मित्रांनो मिळणार नाही। आज लोक बदनामी करतात,
लोक म्हणतात या विकास कामात पैसे खाले, अमक्या कामात पैसे खाले आणि म्हणून बदनाम करायचं षडयंत्र मित्रांनो चालू आहे. अरे त्या आमदारांनी पैसे कमवले असते तर त्या आमदारांना त्याचा रुबाब सुद्धा वापरला असता. अरे त्यांच्या आमदार निवासला गेलो तर 5 वर्षापूर्वी दिलेलं बेडशीट ते अजून त्यांनी बदललं नाही. त्या आमदार निवासला टीव्ही लावला नाही, AC लावला नाही. आणि म्हणून हा माणूस बघा आज त्यांचे सर्व कुटुंब एसटीनं प्रवास करतंय. काल परवा विचारलं मी हिंद कुठे आहे तर ते म्हणे लातूरला एसटीनं राजूरवरून बसून दिला आणि तो गेला. अरे आमदाराचं पोरगा एखादी कोणालाही सांगून मी गाडी पाठवून त्या ठिकाणी मुलाला पोच केलं असतं, त्यांनी ते केलं नाही. आमदारकीची हवा त्यांच्या डोक्यात गेली नाही. काल मी धावणगावच्या सभेत सांगितलं कोरोनाचा काळ इतका वाईट होता का बाहेरून गावाला आलेला माणूस आपण कुठेतरी त्याला क्वारंटाईन करायचो. आमदारांचा भाऊ एकदा गावावरून आला आणि त्या ठिकाणी आमदारांच्या भावाला सुद्धा वेगळी ट्रीटमेंट देता कामा नाही. 8 दिवस त्यांचा भाऊ कोण्याच्या आश्रमशाळेला त्या ठिकाणी क्वारंटाईन केला. अरे मी जर आमदार असतो माझा भाऊ बाहेर गावून आला असतो मीच म्हणलं असतं मी आमदार आहे, चला माझ्या भावाला क्वारंटाईन करायचं नाही, त्याला सोडून द्या. परंतु त्याने आमदारकीचा रुबाब दाखवला नाही, आमदारकीचा अधिकार दाखवला नाही. सर्वसामान्यांसारखे राहिले आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना आज भावणारं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना हे व्यक्तिमत्व भावलेलं आहे, ही मतं देणार आहे. पण आम्ही गावोगाव प्रचार एवढ्यासाठी करतो, जी काही लोक अपप्रचार करतात ते त्यांच्या स्वार्थासाठी करतात. त्यांना कुठेतरी विचारलं नाही म्हणून त्यांचं कुठेतरी पित्त खवळलंय म्हणून ते आमच्या आमदार साहेबांना बदनाम करतात. पण मित्रांनो काळजी करू नका, ही लाडकी बहीण आमच्या या आमदारांना नाही या महाराष्ट्रातल्या युती सरकारला तारणार आहे. आणि म्हणून या लाडक्या बहिणीला आज 1500 रुपये मिळाले, 7,500 रुपये तिच्या खात्यावर आले आणि ती खुश आहे. आता 2100 रुपये त्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे आणि म्हणून तिची दिवाळी झाली. अनेक योजना महायुती सरकारच्या चांगल्या आहेत. शेतकऱ्यांना तुम्हाला राज्य सरकार 6,000, केंद्र सरकार 6,000 देतंय. लाईट बिल आता माफ झालंय, 0 लाईट बिल आलंय. रोज रेशन मिळतंय, रोज आपल्याला सणावाराला आनंदाचा शिदा मिळतोय. आमच्या महिलांना मोफत शिक्षण मिळतंय, महिलांना अर्धा तिकीटात प्रवास करता येतोय, ज्येष्ठांना मोफत या एसटीचा प्रवास करता येतोय. या जेवढ्या योजना सांगितल्या या एवढ्या योजना आघाडीचे महाविकास आघाडीचे पुढारी असे म्हणले. उद्धव ठाकरे एका पत्रकार परिषदेत म्हणले आमचं जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर या महायुतीच्या सर्व योजना बंद करू. मग या लाडकी बहीण योजना असू, शेतकऱ्यांची योजना असू, या योजना त्यांना बंद करायच्या आहे. आणि या सर्वसामान्यांसाठी या महायुती सरकारने चालू केलेल्या योजना या महाविकास आघाडीला बंद करायच्या आहे. आणि म्हणून या पूर्वरत आपल्याला चालू ठेवायच्या असतील तर येत्या 20 तारखेला आपल्याला घड्याळाच्या चिन्हावर मतदान करायचं आहे. आणि म्हणून विठ्याच्या सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो का कोणी काही म्हणो, आपल्याला या ठिकाणी 20 तारखेला पुन्हा एकदा स्वच्छ चारित्र्याचा तुम्ही बघा 2019ला तुम्ही संधी दिली, त्या संधीचं सोनं या आमदाराने केलं, आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. आणि म्हणून या तालुक्याचा नावलौकिक वाढवला. या तालुक्याचा लोकप्रतिनिधी काहीतरी नालायक आहे, या लोकप्रतिनिधी चुकीचा वागला म्हणून या मतदाराची मान खाली घालणार नाही असं एकही कृत्य या आमदारांनी केलं नाही. आणि म्हणून स्वच्छ चारित्र्याचा आहे, कर्तबगार आहे. 5 वर्ष पायाला भिंगरी लावून हा माणूस फिरला. मी एकदा गाडीत म्हणलो होतो आमदार साहेब आपण एवढं सगळं केलंय. ते म्हणे माझ्यात जेवढी ऊर्जा होती तेवढी मी पणाला लावली, मला जेवढं करता येईल मी रात्री 2 वाजता झोपतो, 6 वाजता उठतो, या मतदारसंघात फिरतो. एक दिवस मी आराम केला नाही. खरं तर तुम्हाला पटणार नाही, आमदारांना परदेशात एक अभ्यास दौरा असतो. अरे यांनी ठरवलं तर आयुष्य आराम करायला हे 8-15 दिवस परदेशात गेले असते. अनेक आमदार जातात, सगळे जातात, पण हा आमदार आपला परदेशात फिरायला गेला नाही. मोफत असतं शासनाकडून, परंतु हे परदेशवारी केली नाही, अभ्यास दौरा केला नाही. यांची नाळ या मतदारांशी जुळलेली आहे. आणि मग आमदारांनी कोणत्याही फॅसिलिटी तुम्हाला सांगू का, महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना बॉडीगार्ड आहे. एक पोलीस टेनगनधारी 24 तास त्यांना असतो, 2 पोलीस असतात 24 तास. एका पोलीस दादाला 80-90 हजार रुपये पगार धरा ना, वर्षाचे 5 वर्षाचे पैसे झाले किती. परंतु हे म्हणले मी सर्वसामान्य, माझ्या जीविताला कोणाकडून धोका नाही आणि हे सरकारचे अनाठाई पैसे मी कशाला खर्चू, मला नको पोलीस गार्ड. आणि म्हणून इतका चांगला पारदर्शक आपल्याला लोकप्रतिनिधी मिळाला. खरं तर आपल्या तालुक्याला हा हिराच मिळाला. आणि म्हणून आज जे काही लोक बदनाम करतात त्या बदनामीला बळी पडू नका. एकला कामासाठी, आणि हे पुण्याचं काम आहे तुम्हाला सांगतो, आपल्या ह्या तालुक्याच्या जनतेचं पुन्हा ही चांगलं ठेवायचं असेल तर भूलतापांना बळी पडू नका. आणि 20 तारखेला आपल्याला ह्या घड्याळाच्या चिन्हापुढील बटन दाबून डॉक्टर किरण लामटे साहेबांना प्रचंड मताने विजयी करा ही कळकळीची विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येत्या 20 तारखेला आपल्याला विधानसभेचं मतदान करायचं आणि ते मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे उमेदवार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांना घड्याळ्या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं ही विनंती करण्यासाठी आज विठेमध्ये आज काही आमची छोटीशी सभा होते. या सभेचे अध्यक्ष आमचे मित्र आणि
आपल्या विठे सोसायटीचे माजी चेअरमन आमचे मित्र बाळासाहेब आवारी, या सभेसाठी उपस्थित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय जालिंदरजी वाकचौरे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांचे निष्ठावान खरे शिवसैनिक आणि आम्ही अध्यक्षच म्हणतो त्यांना, आमचे मित्र संजय वाकचौरे, सीतारामबाजी वाकचौरे, आपल्या सर्वांचे ह्या विभागाचे एक विचारवंत आदरणीय सावंतसाहेब, आपल्या खरं म्हणजे डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या डॉक्टर मंडळी, काही मेडिकल असोसिएशनची डॉक्टर चासकर, आमचे मित्र सचिन, मला फोन केला तुम्ही विट्याला येणार आहे का, सचिन शिंदे, सर्व त्यांचे सहकारी मित्र, आमचे मित्र सुभाषरावजी येवले, आमचे वाकचौरे कळतचे, सर्वच आमचे राष्ट्रवादीचे शिवाजी, आपले शिवसेनेचे शिवाजी, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते, या गावचे आमचे खरं म्हणजे जुने जाणतं नेतृत्व, ह्या गावचे कारभारीच म्हणा, आमचे रामहरी दादा आवारी, आमचे पोलीस पाटील दत्तात्रय, भाऊसाहेब ढेरे, शिवाजी अप्पा, अशोकराव, आमचे मित्र अशोकराव आवारी, गणपत भाऊ, बाळासाहेब, अनिकेत गोरक्ष वाकचौरे, सुभाष वाकचौरे, मोहन वाकचौरे, संकेत आवारी, सर्व ज्या गावातील आमची तरुण मित्र आणि मतदार बंधू आणि आमच्या भगिनी, खरं म्हणजे एक ऐतिहासिक निवडणूक महाराष्ट्राची विधानसभेची 20 तारखेला होते आणि ह्या राज्याची सत्ता कोणाच्या ताब्यात द्यायची हा विचार खरं म्हणजे 20 तारखेला आपल्याला करायचा. आणि म्हणून आम्ही विनंती करणार आहोत की महायुतीचं सरकार जे आता राज्यामध्ये काम करत आहे, आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आपले उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आपले एक हुशार व्यक्तिमत्व आदरणीय फडणवीस साहेब असतील, आणि आपल्या सर्वांचे नेते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार एक अत्यंत सक्षम सरकार म्हणून गेली 2 वर्ष आपण त्या सत्तेमध्ये सहभागी झाल्यापासून अतिशय सक्षमपणे हे सरकार काम करतं. आणि म्हणून पहिले ह्या 5 वर्ष आपण मागच्या वेळेस डॉक्टर किरणजी लामटे साहेबांना निवडून दिलं. त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये गेले. तर करोनाच्या काळामध्ये सुद्धा माणसं माणसाशी भेटत नव्हती, भाऊ भावाला ओळखीत नव्हते, इतकी वाईट परिस्थिती त्या आजारानं सगळा देश ग्रासला होता. त्या काळामध्ये सुद्धा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी, मग ते दवाखान्यामध्ये अनेक व्यवस्थित कोटची सोय करायची असेल, आम्ही कारखान्यामार्फत सुद्धा जवळजवळ 100 कोटचं आपल्या अगस्ती देवस्थानमध्ये आम्ही सोय केली. असे अनेक सातत्याने आमदार 2 वर्ष ह्या करोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्या जनतेशी संवाद साधत, आणि त्याच्यानंतर 1 वर्ष आपल्या विरोधामध्ये गेलं. आपण सत्तेमध्ये नव्हतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, परंतु आपण सगळ्या आमदारांनी विचार केला. खरं म्हणजे मला आठवतंय आम्ही त्यावेळेस लहान होतो कार्यकर्ते, ह्या महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब नेहमी सांगायचे, महाराष्ट्रात सगळ्या ह्या महाराष्ट्रातली विरोधी पक्षातली सर्व मंडळी एकत्र करून ह्या राज्याच्या विकासासाठी, त्यावेळेस खरं म्हणजे त्यांनी सगळे विरोधक एकत्र करून, त्यावेळेस कम्युनिस्ट पार्टी असेल याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पक्षांचे लोक एकत्र केले की ह्या महाराष्ट्रातला ह्या राज्याचा विकास झाला पाहिजे, ह्या देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे. आणि म्हणून त्याच धर्तीवर आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आणि ही सर्व आमची राष्ट्रवादीची आमदार मंडळी यांनी विचार केला की आपण सत्तेत गेल्याशिवाय ह्या रखडलेला विकास आहे. शेवटी जे आमदार निवडून जातात तालुक्यातून, त्या सगळ्या आमच्या प्रत्येक ग्रामस्थांची, सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा असते ह्या गावातला आमचा रस्ता झाला पाहिजे, इथं आमच्या शाळांच्या खोल्या झाल्या पाहिजेत, अनेक कामं असतात गाव पातळीवर. ही सगळं कामं करण्यासाठी सत्तेवर असल्याशिवाय ही कामं आपण करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला आनंद आहे सगळ्यांना का जे आमचे 42 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युती सरकारमध्ये सामील झाले, आणि म्हणून त्या सामील झाल्यानंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली ह्या तालुक्यामध्ये 2500 कोटीचा निधी आला. गेली आपण सगळे, मला आठवतंय रामहरी दादांच्या अगोदरही त्यांचे वडील काम करत होते ह्या गावाचे कारभारी म्हणून, त्यावेळेस मला विठागाव हे तसं सार्वजनिक जीवनामध्ये जसं आम्ही काम करायला काँग्रेस पक्षाची या तालुक्यामध्ये सुरुवात झाली, तसं विठेगाव हे त्या विचाराचं पहिल्यापासूनचं गाव, आणि म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये प्रमुख गाव म्हणून विठेगाव. आणि म्हणून आम्ही
तेव्हापासून आम्ही सामाजिक जीवनामध्ये काम करतो, परंतु 2500 कोटीचा निधी ह्या तालुक्याला मिळणं या म्हणजे हा 40 वर्षाचा बॅकलॉग आम्ही समजतो. 1-2 कोटी रुपये मिळायचे त्या आमदारांना त्यावेळेस, 2 कोटीचा म्हणजे 20 दुने 40 धरा आपण, किंवा विसापाचा 100 धरा, 100 कोटी. परंतु 2500 कोटीचा एवढा मोठा निधी अजितदादांच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक आमदारला प्रत्येक तालुक्यामध्ये विकासासाठी मिळालं. आणि म्हणून हा विकास आमदार साहेब करू शकले. अनेक दादांनी ह्यात खरं म्हणजे ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं गेली 30-35 वर्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली ह्या तालुक्याचं पूर्ण परिवर्तन झालेलं आहे. मग ते निळवंड्याचं धरण असेल, उंचीवरचे कॅनल असतील, पिंपळगाव खांडचं धरण असेल, आता MIDC आमदारांच्या अथक प्रयत्नानं अजितदादा आणि या सरकारने MIDC आपल्याला लिंगदेवला दिलेली आहे. अनेक आपल्याला याच्या वैद्यकीय सुविधा अकोल्याला आपल्याला जिल्हा रुग्णालय आपल्याला दिलेले, राजूरला आपण ते केलेले अनेक सुविधा खरं म्हणजे अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारमध्ये युती सरकारनं केले. आणि म्हणून एक गतिशील सरकार, सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारं सरकार. आणि किती निर्णय घ्यावेत या सरकारनं. केंद्रीय आपल्या राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आपल्या सरकारनं आणि किती चांगल्या योजना घेतात. आता जालिंदरनं सांगितलं माझ्या अगोदर, आमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अरे ह्या सगळ्या राज्यामध्ये इतकी पॉप्युलर झाली, इतकी हे झाली की आमच्या सर्वसामान्य भगिनी ज्या आमच्या रोज मोलमजुरीले जातात, ज्या आमच्या धुणे भांडी करतात, अगदी सामान्य गरीब कुटुंबातल्या महिला आहेत, त्यांना त्यांच्या मुलांचं संगोपन करता यावं, त्यांना स्वतःला काही आरोग्याची औषध पाणी करता यावं. आणि ह्यासाठी या गरीब महिलांना आम्ही ही योजना 1500 रुपये महिन्याला आपण दिलेत. 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये केलेली. पुढच्या वेळेस हे सरकार आपल्याला निवडून द्यायचं ते येणार आहे आणि 2100 रुपये आपण त्या महिलांना देणार. म्हणजे पुरुषांबरोबर त्यांच्यापेक्षा एक समृद्ध महिला आम्हाला ह्या राज्यातली आपल्याला त्यांना उभं करायचं त्यांच्या याच्यावर. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी योजना केली. 7.5 HP पर्यंत आपण वीज बिल माफ केलं. अजून आमची मागणी अजितदादांचा मागच्या महिन्यामध्ये सभा झाली, उद्या 15 तारखेला त्यांची सभा होते आणि आम्ही जाहीरपणे त्यांना सांगितले यासारख्या सगळ्या मंडळींना की तुम्ही 7.5च्या पैकी याच्यापेक्षा 12.5 पर्यंत गेलं पाहिजे. काही टोचन आमच्या मंडळीला लावायला लागतात, त्यामुळे हासपावर वाढतात आणि म्हणून हे जरा वाढवण्याची गरज आहे जेणेकरून आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा. अशा अनेक योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी ह्या सरकारनं केलेल्या आहेत. आणि म्हणून अनेक आपल्याला आता अजून फार मला वाटतं फडणवीस साहेबांची आणि दादांची एक फार मोठं महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे आणि म्हणून राज्यात ते सरकार आलं पाहिजे. केंद्र सरकारला सांगून महत्त्वाकांक्षी प्रकल्प अजितदादा पवार साहेब, एकनाथराव शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी घेतलाय. पश्चिमेचं पूर्ण पाणी इकडे अडवून आणि ह्या मराठवाडा असेल आपला गोदावरी प्रकल्प ह्या विभागाला ते पाणी वळवायचं आहे. आणि अजून आपल्याला जे पाणी काय अजूनही कमी पडतंय त्या पाण्याचा मोठा प्रकल्प सुद्धा ह्या शासनाने घेतलेला आहे. आणि म्हणून केंद्रात जे सरकार असेल फार मोठी निधी केंद्रातून राज्याला मिळतो विकासासाठी. आणि म्हणून केंद्रातलं जे सरकार आहे ते सरकार युतीचं सरकार आपल्याला राज्यामध्ये आपल्या विकासासाठी आणायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला डॉक्टर किरणजी लामटे साहेबांना मतदान करायचं आहे. आणि म्हणून ते मतदान 20 तारखेला करा. डॉक्टर लामटेंना घड्याळ्या चिन्हावर बटन दाबून त्यांना विजय करा. त्यांना मत म्हणजे या तालुक्याच्या विकासाला मत, त्यांना मत म्हणजे आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी महायुतीच्या नेत्यांना मत आणि विकासाला मत ते होईल. आणि म्हणून बाकीचं तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये आज हे 3च नेते आहेत की हे तालुक्यात ह्या महाराष्ट्राचं जे परिवर्तन करू शकतील. एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आपले फडणवीस साहेब असतील, नाहीतर आपले अजितदादा असतील. या तिघांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून पाहतो. पुणे उद्या ह्या जे महाराष्ट्राचा विकास ते करतील. आणि म्हणून माझी विनंती आहे त्या विकासासाठी 20 तारखेला घड्याळ्या चिन्हावर बटन दाबा आणि त्यांना प्रचंड मताने विजय करा. एवढंच नम्र आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या विठे गावामध्ये ही छोटेखानी कॉर्नर सभा होत्या आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन आदरणीय गायकर साहेब, गटनेते जालिंदरजी वाकचौरे, त्याचबरोबर
शिवसेना नेते संजयजी वाकचौरे, महेश रामनवले, आमचे सुभाषजी येवले काका, महेश देशमुख, हां महेशजी देशमुख, हां आणि बुवाजी अण्णा, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर विनयजी सावंत, अनिकेत, श्यामा, सगळीच उपस्थित मान्यवर, या गावच्या सरपंच ताई आणि गावातील उपस्थित असणारे सर्व सुज्ञ नागरिक, जिथपर्यंत माझा आवाज पोचतो विठे गावात, त्या गावात जे आवाज ऐकतायत ते माझे सगळे गावकरी मंडळी. 2019च्या निवडणुकीच्या आधीपासून, म्हणजे मगाशी अनिकेतनं सांगितलं तसं 2015 पासून ह्या गावानं मला राजकारणात साथ दिली. 2019च्या निवडणुकीतही गाव आणि तालुका माझ्या बरोबर राहिला, मतदारसंघ बरोबर राहिला. त्यावेळेला जी परिस्थिती होती किंबहुना तशीच थोडीफार परिस्थिती आहे की जनता एका बाजूला आणि ठरलेले पुढारी एका बाजूला. आज गावागावामध्ये जातोय, माझ्या लाडक्या बहिणी प्रचंड खुश आहेत, माता भगिनी खुश आहेत. शेतकऱ्यांनाही 2023ला 1 रुपया पीक विमा काढला तर त्याचं अनुदान खात्यावरती जमा आहे. सोयाबीनचं अनुदान खात्यावरती जमा आहे. 7 रुपये दुधाचं अनुदान जमा आहे. महेशराव, सगळीकडं ह्या वर्षी पीक पाहणी थोडंसं बरं आहे, पाणी पाऊस पुरला शेवटपर्यंत. आणि मग विरोधकांना जर बोलण्यासारखं काही नाही तर त्यांनी अगदी विधानसभेत लाडकी बहीण जेव्हा ठराव मंजूर झाला तर तेव्हा सांगत होते की हे सरकार काही देणार नाही. मोटारीचं 7.5 HP बिल जे माफ करायचं ठरलं आणि मागचं बिल आहे ते येणार नाही परत सांगितलं, तर त्यावेळेलाही सांगत होते हे काही भेटू शकत नाही, हे लबाडा खर्च आवडत नाही, तिजोरीवरती एवढा ताण येणार आहे, भार येणार आहे, हे पैसे कुठून आणणार आहे. आणि आज तुम्ही पाहत असाल तर त्यांच्या अहवालात पहिला मुद्दा आहे, त्यांनी पक्षाचा जो अजेंडा काढलाय महाविकास आघाडीचा, त्याच्यात म्हणतात की आम्ही 3,000 रुपये महिन्याला देऊ. हे कसे 3,000 रुपये देणार आहे? एका त्यांच्या राज्यामध्ये ही योजना सुरू केली होती ती आणि बंद पाडली 3,000. आज तालुक्यात पाहिलं तर तुमच्या गावाला जोडणारे विठ्या गावातला सगळे रस्ते चांगलेच आहेत. पाण्याचा प्रश्न उपलब्ध नाही झाला, विजेचाही जेवढे प्रश्न सोडवता येतील ते दिले. तुम्हाला जेवढे जेवढे शब्द दिले होते ते आतापर्यंत. आज तुम्ही विचार करा का भोजदरीला MIDC, खरं MIDC जागा भोजदरी होती, परंतु सचिन तिथं ज्या वेळेला सबस्टेशन झालं, कसं झालं, कोणी त्याला मंजुरी दिली, त्याचा काडीचा फायदा तुमच्या गावाला आहे की नाही मला माहीत नाही. परंतु ती MIDC आता आपल्याला कुठं करावं लागणार आहे, ती शिदवड फाट्यावर करावं लागणार आहे. कारण इथं फक्त माझ्या अंदाजे काहीतरी 38 एकराची जमीन शिल्लक आहे, तेवढ्यावरती MIDC होऊ शकत नाही. शिदवड फाट्यावरती साधारणतः 200-250 सरकारी जमीन आहे, त्याच्यावर 50 एकरात ती MIDC सुरू झाली आणि भविष्याच्या काळात टप्प्याटप्प्याने ती MIDC वाढली जाणार. तिथं व्यवसाय कोणते येणार आहेत तर जे शेतीमालावरती पूरक व्यवसाय ते येणार आहेत. म्हणजे ब्राह्मणवाड्यात बटाटा पिकतोय तर तिथं बटाट्यावर प्रक्रिया उद्योग राहील, इकडं टोमॅटोवर प्रक्रिया उद्योग राहील, सोयाबीनवर प्रक्रिया उद्योग राहील आणि त्यातून शेतकऱ्याच्या मालाला पण बाजार वाटेल, प्रदूषण पण होणार नाही आणि 7 ते 10 हजार तरुणांच्या हाताला काम भेटेल. हे 2-3 वर्षात होऊ शकेल. इकडं पश्चिम घाटामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल पर्यटनाची गर्दी वाढली आहे. पहिली पाहत असाल तर रस्त्यांची अवस्था काय होती, अकोल्याला जायचं म्हणजे रस्त्याची वाईट अवस्था होती. हे सगळं बदलतंय आणि हे फक्त 2-2.5 वर्षात करू शकलो. 2 वर्ष करोनाचा काळ होता, 1 वर्ष सत्तेच्या बाहेर आणि दादांबरोबर जाऊन मला 1.5 वर्ष झाला. पण अकोल्याचं बस स्थानक बदललं आहे. अकोल्याच्या उपजिल्हा रुग्णालयाची सुरुवात केली त्यावेळेला बाकीचे सगळे जण म्हणायचे आमचे विरोधक, अरे याला आदिवासी भाग दिसला नाही का. आपण राजूरला पण उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं आहे, त्याचंही काम सुरू होणार आहे. म्हणजे कामात कुठंच कमी पडलो नाही. मग
हे जातात ते मीडियावाले आणि ज्यांना फक्त त्यांचं पॅकेज पोचलंय आणि मग जाऊन विचारतात. त्या टाकरीला गेले नागे विचारायला, ह्या आमदाराला काय निवडायचं म्हणे, ह्या आमदाराला का निवडायचं. लोक म्हणे आमदाराला ह्या का नाही निवडायचं हे तुम्ही सांगा. कारण लोकांमध्ये असतं, सुखदुःखामध्ये असतं, काम करतो, याच्याबरोबर कुठं टोळी नाही आहे, इथं याच्याबरोबर भेटायला काही अडचण नाही. सगळ्या कामांमध्ये जनता दरबार सोमवारी भरवतो, गुरुवारी अकोल्यात जनता दरबार भरवतो आणि सातत्यपूर्ण लोकांचे प्रश्न सोडवण्यात मग्न असतो. मग अडचण काय. ते म्हण गडी थोडा तापट आहे म्हणून म्हणते. मग आता तुम्हाला खिलारी बैल पाहिजे तर त्याच्या शिंगाला हात कशाला लावता. काम करून घ्या ना, अवताला झोपा, काम करून घ्या. तुम्ही शिंगाला हात लावायचं म्हणायचं, त्याचं शिंग कसं आहे तर शिंगाला हात लावलं तर काय. मग असं सगळं एवढं व्यवस्थित चाललंय आणि बदनामी. काल परवाची भाषणं ऐकली असतील. अरे माझी गुजरातला EMI काय गुजरातला कंपनी आहे म्हणे, सिल्वासाला, गुजरातमध्ये सिल्वासा. तुम्हाला नाही सांग. अरे मला मोठ्या पवार साहेबांनी भेट दिली, तुम्ही पण जा. मलाच माहित नाही. उगच आता रोहित पवारांनी खरं तर तसं बोलायला नव्हतं पाहिजे. उगच तोंडात आले शब्द म्हणून बोलून गेले असं नाही करायला. मागच्या वेळेला जेव्हा जयंत पाटील कोतुळला आले होते तर त्यांनी मला फोन केला. फोनमध्ये विचारलं म्हणे, डॉक्टर तुम्ही किती आणले कामं एवढ्या 1-1.5 वर्षात. म्हटलं साहेब जवळजवळ मी 2300 कोटीचा निधी आणला आहे आणि आधीचा माझा 200 कोटीचा निधी आहे. म्हणजे हे सगळे कामं सुरू आहे का. म्हटलं 90% कामं सुरू. खरंच. म्हटलं खरंच. म्हटलं साहेब एवढं खोलून का विचारता तुम्ही. तर ते म्हणे कसं आहे, एक चांगल्या माणसाबद्दल बोलताना विचार करून बोलावं लागेल. म्हणजे यांच्या नेत्यांना माझ्या कामाची दखल घ्यावी लागते. आणि हे काय सांगते, याने म्हणे 200 कोटीची याची प्रॉपर्टी आहे. आता कुठे ते दाखवते म्हणे पुण्यात बंगले आहेत. आता हा ना कपाळात माझ्या. मुंबईमध्ये बंगले आहेत. काही दिवसानं काय म्हणतील ते लवासा का काय पुण्याजवळ ते विकत घेतलं म्हणतील. म्हणजे याला बोलायला काही नाही आहे. नको ते आरोप करायचे, नको ते आरोप करायचे. अरे काहीतरी खरं बोला ना. माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला इलेक्शन आहे, निवडणूक आहे, लोकशाहीनं तुम्हाला अधिकार दिला आहे, तुम्ही खरं बोला. नाही तर तुम्ही सांगावं, नुसतं म्हणावं की याचा गोव्याचे काय पराक्रम आहेत सांगावं यांनी म्हणावं. त्या मिनिटाला फक्त यांनी म्हणायचं की आमदार साहेब तुमच्याकडे गोव्यात ज्या काही माझ्या व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या टाका, मी काय काय पराक्रम केले शेंडीच्या युवराजी टाका म्हणावं. त्या दिवशी तुमचा पिक्चर जनतेला दाखवून टाकतो आणि त्या दिवशी गाव बंद होतील, तुम्हाला गावात कोणी येऊ देणार नाही. अरे निवडणुका होतील, परंतु तुम्ही म्हणायचं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. 80-70 लाखावाला श्रीमंत, ज्याची प्रॉपर्टी 70 लाख आहे माझी, मी डिक्लेअर केलं, आणि ज्याची 38 कोटीची प्रॉपर्टी तो गरीब, 17 कोटीची प्रॉपर्टी आहे तो गरीब. गरिबीची व्याख्याच बदलून टाकली हो यांनी. आज तुम्ही पहा की शेंडी आणि त्या परिसरातले हॉटेल सगळे बुक आहेत. तिकडे कुठल्या तरी हॉटेलवरती खोके पळवताना व्हिडिओ व्हायरल झालाय. अरे तुम्ही दारूचे खोके पाठवता गावागावाला, काय राजकारण आहे तुमचं. चिठ्ठ्या देता. नाही तर मी सांगतो माझ्या आयुष्यात की बाळासाहेब एखाद्या माणसाला वाईट सल्ला दिला असा एक माणूस दाखवा, एखाद्या माणसाला वाईट वळणावर नेला असा एखादा माणूस दाखवा. त्यामुळं निवडणुकांच्या जागी जनतेनं विकासावरती मला मतदान करावं. तुमच्या परीक्षेत 5 वर्षात मी पास झालो का नापास झालो पहिली सांगा. पास आहे ना, पास आहे. तर मग परत तुमची सेवा करण्याची संधी द्या. मला 8 नोव्हेंबरला राघोजी भांगरेंची जयंती होती. आम्ही देवगावला चाललो होतो, विनयजी माझ्याबरोबर होते. आणि जाता जाता एक फोन आला. मी फोन उचलला. फोनवरून ते म्हटले जय हिंद साहेब. मी म्हटलं जय हिंद. आणि मी श्रीनगरवरून बोलतोय. मी अकोले तालुक्याचा आहे, श्रीनगरला मी जवान आहे. आज तुम्हाला पोस्टल मी पहिलं मतदान करतोय. आणि 8 नोव्हेंबरला त्या जवानानं आपल्या मताचा पहिला श्रीगणेशा घड्याळाचा केला. गणोऱ्याची सभा चालली होती. एक बहीण आली जवळ, मला म्हटली भाऊ माझ्या भावाला फोन लावलाय मुंबईला, एवढं बोला त्याच्याबरोबर, त्याला मतदानाला बोला. मी त्याला म्हटलं मतदानाला या 20 तारखेला, मतदान टाळू नका. तिनं माझ्या हातातून फोन केला आणि माझ्यासमोर सांगितलं की अरे तू दिपावळीनंतर भावबीजेला आला नाही, तुम्हाला भावबीज दिली नाही, ह्या मतदानाला ये आणि किरण लहामटेला मतदान करून मला भावबीज दे. अशा बहिणी मागं उभ्या आहेत. त्यामुळं
ही निवडणूक जनतेने हातात घेतली. काल शिक्षकांचे फोन आले, हे जाऊन तिथं उभे होते, शिक्षकांना म्हणत होते अरे तुम्हाला पैसे घ्या. कशासाठी पैसे घ्या? तुम्हाला जायला खर्च झालाय, तुम्ही त्यांचं काहीतरी ट्रेनिंग होतं, तुम्ही असं झालंय. हे पाकिटं घेऊन उभे होते. शिक्षकांनी पैसे नाकारले. ते म्हणाले की आम्ही मतदान करणार आहे. आम्ही लोकशाही जगाला सांगतोय, हा देश घडवण्याचं काम आम्ही शिक्षक करतोय. आज एखाद्या बहिणीचा फोन आला, म्हणे साहेब काल आम्ही सगळ्या जणींनी तुम्हाला मतदान केलंय. तिथल्या शिक्षकांचा फोन आला, आम्ही आज पण तुम्हाला मतदान, आज आणि काल पोस्टल मतदान होतं. म्हणजे हे बघा, जी परिस्थिती 2019ला होती तीच परिस्थिती आज आहे. जी परिस्थिती 2015ला होती तीच परिस्थिती आज आहे. जनता किरण लहामटे बरोबर. जनतेनं हा नाही पाहिला का पहिला हा कोणत्या पक्षातून उभा राहिला, भाजपमधून उभा राहिला, दुसऱ्या वेळेला कुठून उभा राहिला, तिसऱ्या वेळेला कुठून उभा राहिला. लोकांना माहीत आहे की हा कामाचा आहे, याला काम करून घेतलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला पण विनंती करतो की या त्या 20 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबा आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. इतरांनाही सांगा, मित्रांना सांगा, नातेवाईकांना सांगा. जे तुम्हाला जसा किरण लामटे अनुभवला असेल तसा तुम्ही सांगा. जर तुमच्या सेवेत खरोखर मी 5 वर्ष पुरलो असेल, कारण मला तसा कालावधी कमी भेटला आहे, पण मला खात्री आहे की आतापर्यंत जेवढे आमदार झाले तेवढ्या कुणाच्याही कामाशी माझी तुलना करा, माझं काहीच म्हणणं नाही. अकोले तालुक्यातल्या संस्कृतीची तुलना करा, माझं काहीच म्हणणं नाही. मी प्रत्येकात जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमची सेवा केली आणि भविष्यातही सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.